नमस्कार मित्रांनो, आपण नेहमीप्रमाणे लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या काही कॉमन इश्यूजबद्दल, प्रॉब्लेम्सबद्दल आज बघणार आहोत. वन ऑफ द कॉमनेस्ट जी गोष्ट आम्हाला आढळते आमच्या ट्रेनिंग्समध्ये, की तुमचं पर्सनल आयुष्य आणि तुमचा व्यवसाय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं बऱ्याचशा लोकांना लक्षातच येत नाही. त्या दोन्ही गोष्टी एकत्र करतात. तुमचं स्वतःचं आयुष्य, स्वतःच्या फॅमिलीचं पूर्ण फ्युचर वगैरे हे तुम्हाला स्वतंत्र प्लॅन करायला हवं आणि तुमच्या बिझनेससाठीच्या पूर्ण प्लॅनिंग हे स्वतंत्रपणे झालं पाहिजे. कारण या दोन्ही गोष्टी तुम्हाला स्वतंत्रपणे जगायच्या असतात, जरी त्याचा इम्पॅक्ट एकमेकावर असेल तरी. त्यामुळे पर्सनल लाईफचं पण फायनान्शियल प्लॅनिंग झालं पाहिजे, टाईम मॅनेजमेंट झालं पाहिजे, त्याला ज्या गोष्टी लागणार आहेत ते पण झालं पाहिजे आणि बिझनेसचं एकीकडे स्वतंत्रपणे झालं पाहिजे. कारण तुम्हाला सतत हे लक्षात ठेवायला हवं, की तुमचं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य आणि तुम्ही करत असलेला बिझनेस या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या तुम्हाला स्वतंत्रपणे सक्सेसफुल बनवायच्या. एक गोष्ट नक्की, दोन्हीचा एकमेकांवर इम्पॅक्ट आहे, पण दोन्ही तुम्हाला स्वतंत्रपणे सक्सेसफुल करायचे हे विसरून जातो आपण. त्यामुळे तुम्हाला पर्सनल फायनान्स हा बिल्ड करावा लागेल. तुम्हाला पर्सनल तुमच्या फॅमिलीमध्ये जे लक्ष देणं ते पण बिल्ड करावं लागेल. फॅमिलीसोबत वेळ देणं हे पण बिल्ड करावं लागेल आणि एका बाजूला सिस्टीम बेस्ड बिझनेस उभा करावा लागेल. सिस्टीम बेस्ड बिझनेस नसल्यामुळे काय होतं, की मी म्हणजे बिझनेस, बिझनेस म्हणजेच मी, हे लक्षात असं या पद्धतीने बिझनेसला हँडल करतात. म्हणून सगळ्या गोष्टी तुमच्या थ्रू जातात. बऱ्याच जणांचा बिझनेस हा कागदावर नसतो, सिस्टीममध्ये नसतो, त्यांच्या डोक्यात असतो. त्यामुळे त्यांना असं वाटतं, की मी असल्याशिवाय बिझनेस होणारच नाही. मित्रांनो, हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे, ज्यामुळे सिस्टीम बेस्ड बिझनेस उभा राहत नाही आणि तुम्हाला वैयक्तिक आयुष्य उरत नाही. याचा होणारा परिणाम लक्षात घ्या, तुमचं नेक्स्ट जनरेशन तुमच्यासोबत यायला फारशी इच्छा दाखवत नाही. बिझनेसमध्ये नेक्स्ट जनरेशन येत नसेल तर ग्रोथ पॉसिबल नाही. म्हणून लक्षात घ्या, तुमचं वैयक्तिक आयुष्य हे तुम्हाला वेगळं सक्सेसफुल करायचं आहे आणि बिझनेस सिस्टीम बेस्ड निर्माण करायचा आहे आणि तो ग्रो करायचा आहे. वेकअप स्केलअपमध्ये ना आम्ही हेच सगळं करत असतो. त्यामुळे लक्षात येतं, की लोक ज्यावेळेस सिस्टीम बेस्ड बिझनेस उभा करतात त्यावेळेस त्यांचं वैयक्तिक आयुष्य सुद्धा ग्रोथमध्ये जायला लागतं. मी सांगतो, त्यावर विचार करून बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या व्यापारी मित्रांना फॉरवर्ड करत राहा. धन्यवाद.